आपलं पुणे परंपरा जपणारं आणि प्रगतीची वाट धरणारं शहर. इथल्या मातीत कष्ट आहेत आणि इथल्या हवेत नवनवीन कल्पना. आता असं असताना कृषी क्षेत्रात आपलं पुणे मागे कसं राहील? आणि म्हणूनच 2025 मध्ये जन्म झाला शेतीचे प्रश्न आणि तंत्रज्ञानाची उत्तरं एकत्र घेऊन येणाऱ्या पुणे ॲग्रिकल्चर हॅकेथॉनचा. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त आयोजनातील हा केवळ उपक्रम नाही, तर शेतीचं भविष्य बदलणारं एक मिशन आहे. गेल्या वर्षी इथे 8 मुख्य विषयांवर मंथन झालं. निवड प्रक्रिया काही सोपी नव्हती, कारण प्रश्न होता शेतकऱ्यांच्या भविष्याचा. त्यावेळी 551 स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्यातील 128 स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले. नामांकित ज्युरींनी सगळ्या निकषांवर प्रत्येक आयडिया तपासली आणि यातूनच समोर आले असे हिरो, ज्यामध्ये कुणी मजुरांची कमतरता भरून काढणारा रोबोट बनवला, तर कुणी हवामानाचा अंदाज देणारी सिस्टम. आज हे तरुण फक्त विजेते नाहीत, तर ते उद्योजक बनून शेतीला आधार देत आहेत. मागील विजेत्यांपैकीच एक म्हणजे ऑटो फार्म, सोलार पॉवर्ड वायरलेस इरिगेशन ऑटोमेशन. पाणी टंचाई आणि वाढते वीज दर यांच्या पार्श्वभूमीवर ऑटो फार्मचे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. आज कमी खर्चात स्मार्ट सिंचन व्यवस्थापन करून शेतकऱ्यांचे उत्पादन आणि नफा दोन्ही वाढवण्यास मदत करत आहे. ओरिजिन हॅश, ब्लॉकचेन पॉवर्ड ट्रेसेबिलिटी फॉर ट्रस्टेड फूड. अन्न सुरक्षा आणि पारदर्शकता ही भविष्यातील मोठी गरज आज ओरिजिन हॅश पूर्ण करत आहे. यामुळे बनावट किंवा निकृष्ट उत्पादनांवर नियंत्रण ठेवता येत आहे. अव्युक्तम इनोव्हेशन्स, स्मार्ट पेस्टिसाइड स्प्रेइंग बॉट. याच्या अचूक फवारणीमुळे कीटकनाशकांचा अपव्यय कमी होतो आणि पर्यावरणाचेही संरक्षण होते. भविष्यातील स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे आणि यांसारखे अनेक प्रोजेक्ट्स केवळ बक्षीस मिळवून थांबले नाहीत, तर सरकार आणि संस्थांच्या मदतीने आज मातीत रुजून काम करतायत. या स्टार्टअप्सच्या माध्यमातून ही क्रांती आज घराघरात पोहोचतीये. पण आता वेळ आहे या क्रांतीचा पुढचा अध्याय लिहिण्याची. कारण पुणे पुन्हा सज्ज होतंय पुणे ॲग्रिकल्चर हॅकेथॉन 2026 साठी. यंदाही उदंड प्रतिसाद मिळाला असून 25हून अधिक राज्यांमधून 1290 स्पर्धक सहभागी झाले आहेत. शेतीला स्मार्ट बनवण्यासाठी ॲग्रिकल्चर हॅकेथॉन मध्ये कृषी तंत्रज्ञानासाठी